नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये। आज आपण मशरूम पनीर मसाला बनवणार आहोत। बनवायला खूप सोपा आहे। त्यासाठी एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे आपल्याला तेल घ्यायचे। तेलामध्ये छान कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे। कांदा आपण जसा बिर्याणीसाठी भाजतो त्या पद्धतीने कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। कांदा छान भाजला की तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता मी सर्व कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता त्याच कांद्यामध्ये आपल्याला 4-5 काजूच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत, 1 इंच आलं ॲड करायचे, 4-5-6 लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून ॲड करायचा। टोमॅटो ॲड केल्यानंतर आपल्याला याची सर्व जिन्नसची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची, जी की आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे। आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। तर एक कढई घ्यायची, त्या कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचे। तेलामध्ये छान सर्व खडे मसाले ॲड करायचे, जे की तुम्हाला जे आवडतील खडे मसाले ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। नंतर 1 चमचाभर जिरे ॲड करायचे। जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे। हे तिखटवालं लाल तिखट नाही आहे, हे कलरवालं लाल तिखट आहे, ते ॲड करायचे आणि यानंतर आपण बनवून घेतलेली पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करायचे। पेस्ट या तेलावरती छान परतून घ्यायचे। पाहू शकता कलर अगदी सुरेख आलेला आहे, जो की यात आपण ॲड केलेले लाल तिखटामुळे आलेला आहे। तर आता आपली ग्रेव्ही मध्ये थोडंसं आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी ॲड करायचं आहे। मी मिक्सरचं भांडं विसरूनच पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। नंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला, 1 चमचा धनेपूड आणि थोडंसं हळद ॲड करायचे आणि कसुरी मेथी ह्याच्यामध्ये ॲड करायची आपल्याला आणि अर्धा वाटी दही ॲड करायचे आपल्याला आणि सर्व जिन्नस छान या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे। हे सर्व जिन्नस ग्रेव्हीमध्ये छान एकत्र मिक्स झाले की चवीपुरतं मीठ ॲड करायचे आणि 1 चिमटभर आपल्याला साखर ॲड करायचे आणि साखर आणि मीठ पण ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला ॲड करायचा। कांदा लसूण मसाल्यामुळे कोणत्याही मसालेवाले भाजीला छान टेस्ट येते, तर कांदा लसूण मसाला आवर्जून ॲड करा। नंतर त्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेले मशरूम ॲड करायचे। मशरूम छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित मशरूम ग्रेव्हीमध्ये मिक्स झाले की आपल्याला कढईवरती एक प्लेट झाकून ठेवायचे आणि 10 मिनिटं छान भाजी शिजू द्यायचे। 10 मिनिटात आपला भाजी व्यवस्थित कुक होते, अगदी तेल छान सेपरेट पण होतं आणि भाजीला खूप छान कलर येतो। आता ह्या स्टेजला आपल्याला कट करून घेतलेलं पनीर याच्यामध्ये ॲड करायचं आहे। पनीर छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं। पनीर छान मिक्स करून घेतलं की 2 मिनिटं भाजी छान शिजू द्यायची। पनीर टाकल्यानंतर भाजी जास्त वेळ शिजवायची नाही, तर 2 मिनिटं भाजी शिजून द्यायची। त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची आणि आपली ही भाजी तयार आहे। आपला पनीर मशरूम मसाला तयार आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा।